नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे कॅलिफोर्नियन कॅट मॉम। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी 2 आठवडे झाले असतील मी या कॅट मॉम वरती एकही पॉडकास्ट केलं नाही। तर काही ताई बोलत होत्या, काय गो तुला आवडायला लागली का ती, खूपच सॉफ्ट कॉर्नर आहे तुझ्या मनात तिच्यासाठी, आजकाल तू हिच्यावरती पॉडकास्ट करत नाही। तर ताई नो, असं काही नाही आहे हो। इथे कोणीच माझं आवडीचं किंवा ना आवडीचं नाही आहे। आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की या कॅट मॉमचं 90% कॉन्टेंट तर आपल्या युरोपच्या वांगेवाली सारखं आहे। वांगेवाली जे करते तेच ही कॉपी पेस्ट करते। जसं आता ती कपटी योद्धा आली आहे बघा, अगदी तसंच दुसऱ्यांचं कॉपी करायचं हे या लोकांना छान जमते। कॉपी करून काय फायदा पण मंडळी, शेवटी ओजी हा ओजीच असतो, नकलीला कोणी विचारत नाही। नव्याचे 9 दिवस असतात फक्त, त्यानंतर नक्कीच यांचं दुकान बंद होते। तसंच काहीसं या कॅट मॉमचं आहे। आता टोमल काकू गेल्या होत्या फिरायला म्हणजे होत्या उपासमारी कॅम्पिंगला हो। तर त्यामुळे या कॅट मॉमचे झाले होते वांदे, काय करू नी काय नको असं यांचं सुरू होतं। त्यामुळे कॅट मॉम मध्ये 2-3 दिवसाऐवजी 4-4 दिवसाच्या सुट्ट्या घेत होत्या। त्यामुळे मी यांना जरा ब्रेक दिला होता। मला त्यांच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर वगैरे आहे असं काही नाही आहे हो मंडळी। ह्या कॅट मॉमच्या पण लग्नाला 10 वर्ष झाले असं त्या बोलत होत्या। लग्नाचा वाढदिवस होता पण वेतन काकांनी बनोज काकांसारखी सुट्टी नव्हती घेतली बरं का। या कॅट मॉम इनडायरेक्टली टोमल काकूंना टॉन्ट मारत होत्या की आम्ही तसंही 1 डे ट्रिपला जात असतो, मध्ये फिरतच असतो, त्यामुळे असं अॅनिव्हर्सरीला सुट्टी घेण्याची मला काही गरज वाटत नव्हती। यांचं कसं आहे की काही कॉन्टेंट नसलं की या प्रश्न उत्तर खेळत बसतात। 3-4 कॉमेंट काकू उचलतात आणि त्यांची उत्तरं देत असतात, किंवा कधी तर या काकूंकडे काहीच बोलायला नसलं की या जीवावर उदार होऊन यांच्या झोपण्याच्या वेळेत लाईव्ह घेतात आणि 2-2 अडीच तास पकवत बसतात। तसं तर आधी मी या कॉमेंट डिलीट करतात ते बघितलं होतं, पण आता तर या लाईव्ह मध्ये देखील लोक प्रश्न विचारतात त्यांना देखील ब्लॉक करत असतात। आता त्या दिवशी टोमल काकूंनी मँगो केक बनवला होता बनोज काकांच्या बर्थडे दिवशी। तर त्यांच्या पाठोपाठ कॅट मॉमने पण घरीच केक बनवून दाखवला। यांनी कारण काय सांगितलं तर मुलीच्या शाळेचा शेवटचा दिवस आहे म्हणून स्पेशल काहीतरी तिच्यासाठी मी बनवते। व्हिडिओच्या सुरुवातीला या कॅट मॉमने घरची कामं दाखवली। काकूंनी केक बनवताना सांगितलं की फर्स्ट स्टेप आहे ते म्हणजे आपल्याला मैदा आणि साखर मिक्सरला लावायचं आहे आणि बारीक करून घ्यायचंय। पण नंतर काकूंनी साखर आणि रवा मिक्सर मध्ये बारीक केला होता। मग मंडळी तुम्हीच सांगा, या काकूंनी मैदा मिक्सरला लावायचं आहे असं का सांगितलं बरं? खरं बोलू तर मंडळी शेवटी काय आहे माहिती आहे का, स्वतःहून काही करणं वेगळं आणि दुसऱ्याचं कॉन्टेंट दाखवून रेसिपी वगैरे दाखवणं वेगळं। कदाचित या काकूंनी जो रट्टा मारला होता त्यात गफलत झाली असेल आणि रव्याऐवजी मैदा बोलल्या असतील। काकूंची काय ती ओव्हर ऍक्टिंग सुरू होती। साधा रवा केकच तर बनवत होत्या पण ऍक्टिंग अशी करत होत्या की यांना बघून बॉलिवूड ऍक्ट्रेस पण लाजतील। काकूंनी एअर फ्रायर मध्ये केक बनवला। आता फर्स्ट टाइम काकूंनी केक बनवला होता त्यामुळे त्यांना अंदाजा नव्हता टाइम वगैरेचा। आता जो केक आपण बनवतो तो जरा क्रिस्पी असतो, बेस मध्ये गोल्डन कलरचा असतो, पण यांच्या केस मध्ये सगळं उलटच होतं। वरची बाजू पूर्ण युरोपच्या वांगेवाली आणि घरकोंबडी मनीश्रीच्या मनासारखी दिसत होती, एकदम जळकुटलेली। तो केक करपलाय तरी काकूंचं कौतुक काय सुरूच होतं। तो केक जराही स्पॉन्जी वाटत नव्हता। काकू कट करताना किती जोर लावून तो कट करत होत्या, पण काय करणार, खरं तर काकू सांगू शकत नव्हत्या म्हणून काकू स्वतःच खोटं कौतुक करत होत्या। खरं बोलू तर मंडळी या बायकांना त्या मुलांना पण स्वतःच्या खोट्यात सामील करून घेतात। उगाचच तो मुलगा तर खात नव्हताच, मुलीने कौतुक केलं ते पण मनापासून केलं नव्हतं। कारण काय आहे ना, मनापासून कौतुक करणं वेगळं आणि वरवरचं कौतुक करणं समजून येतं लगेच। प्लस काकू व्हिडिओ एंड करताना जी बडबड करत होत्या ना तेव्हा पाठीमागे तो केक तसाच पडून होता। मला तर वाटते की कोणीच तो केक खाल्ला नसेल कारण की तो करपलेला होता। आता टोमल काकू जशा ग्रॉसरी शॉपिंगला जातात तसंच ह्या काकू देखील गेल्या होत्या वर्षभराची शॉपिंग करायला। ह्या कॅट मॉमने तिथे जाऊन व्हिडिओ शूट केला। घरी आल्यावर मस्त निवांत बसून त्याला व्हॉइस ओव्हर दिला। ह्या लोकांचं बरं आहे ना मंडळी, काय पण इकडे तिकडे कॅमेरा फिरवायचा झापझूप करून आणि ते रेकॉर्ड करून यायचं आणि मग मस्त निवांत बसून त्याला व्हॉइस ओव्हर द्यायचा। आता व्हॉइस ओव्हर मध्ये तरी नीट काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची, ती सोडून यांची फालतूची बडबड सुरू असते। आता घेताना तर काकूंनी दाखवलं होतं पण घरी आल्यावर बाजार मांडणं तर ह्या क्रिंज आंटीजचं कॉन्स्टंट आहे ना। एकीने माकड चाळे केले की तिच्या पाठोपाठ बाकीची माकडं पण चालू होतात।
आता ती वांगेवाली टोमल काकू योगा आणि मैद्याचे पदार्थ खाऊन स्वतःचं डाएट फॉलो करते असं सांगते ना, तसंच यांनी पण एका दिवसाचं डाएट केलं होतं. ह्या काकूंची दुपार 11-11:30लाच सुरू होते. काय एक युट्यूब मध्ये अडाणी लोक आहेत ना, जे स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर म्हणून घेतात. आता हेच बघा ना, तो एक पत्रास्टेचा केअरटेकर, त्याची रात्र 4-5 वाजेपर्यंत असते आणि ह्या काकूंची दुपार सुरू होते 11 वाजता. आता तुम्हीच सांगा मंडळी, काय म्हणजे काय लोकांनी यांच्याकडून शिकावं? यांच्याकडून काही शिकण्यापेक्षा यांनाच काहीतरी शिकवण्याची गरज आहे. आता आजकाल त्या टोमल काकू दाखवत असतात ना सारख्या, की इथे 9 वाजले तरी पण उजेड आहे. तसंच आता यांचं पण सुरू झालं आहे. आता बघू शकता तुम्ही, 8 वाजले आहेत पण अजून देखील उजेड आहे. मला तर असं वाटते यांना त्या दिवशी जेवण बनवायला कंटाळा आला होता, म्हणून यांनी फक्त ते ओट्स खाल्ले आणि डाएट वरती ढकलून दिलं सगळं. कारण बघा ना, काकूंनी दुसऱ्याच दिवशी दाबेली बनवली होती. त्या टोमल काकू कसं बोलतात की तुम्हाला जे काही खायचं आहे ते खा, पण प्रमाणामध्ये खा. तसंच या काकू बोलत होत्या की तुम्हाला जे काही खायचं आहे ते खा, पण पोर्शन कंट्रोल मध्ये ठेवून खा. आता टोमल काकू कशा त्यांच्या धाकट्या मुलीला म्हणजे शैलाला चटोरी शैला बोलत असतात, तसंच या काकू पण यांच्या मुलीला म्हणजे त्या जियानाला चटोरी जियाना बोलत होत्या. खरं बोलू का मंडळी, बिचाऱ्या त्या टोमल काकू ना उगाच बदनाम आहेत की त्यांना काही येत नाही. खरं तर ना या सगळ्या बायका ज्या आहेत ना, म्हणजेच या क्रिंज आंटीज या सगळ्याच त्यांना कॉपी करत असतात. मागे जे काही या काकू खोटं बोलल्या होत्या आणि यांची पोलखोल झाली होती, तेव्हापासून या काकूंनी भावाला दाखवणं बंद केलं आहे. नशीब अक्कल आली या काकूंना, स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करणं काकूंनी आता बंद केलं आहे. त्या टोमल काकूंनी बघा मागे मुलींना पाईप दिला होता पाण्याचा गार्डनमध्ये खेळायला, तसंच यांनी मुलांसाठी समर पूल पार्टी ठेवली होती. ही बाई ना एकही संधी सोडत नाही त्या युरोपच्या वांगेवालीला कॉपी करण्याची. काय हो कॅटमॉम, किती वेळा बोलू आता मी तुम्हाला, सगळंच तुम्हाला तिचं कॉपी करायचं असते का हो? आता ती ग्रॉसरी शॉपिंग करताना बघा चेरी बेरी चोरून खात होती, तिचं आता ते पण तुम्ही कॉपी करा आणि चोरून चोरून चेरी किंवा बेरी खात बसा. आता युरोपची वांगीवाली फिरायला गेली तर यांचा जीव चुरचुरला, लगेच निघाल्या रोड ट्रिपला. काकूंने कॉफी वगैरे बनवून घेतली आणि नवरा आणि भावाला मदत करणार असं सांगितलं, पण काकू तर साईडला उभ्या होत्या व्हिडिओ काढत. त्या व्हिडिओमध्ये 7:53ला बघा मंडळी, काकूंच्या फेस वरून फिल्टर निघाला आणि फेस वेगळाच दिसत होता आणि क्लिअरली ते व्हिडिओमध्ये दिसतंय की या काकूंने फिल्टर यूज केला होता. काय ते काकूंचे अर्धवट स्टिक ऑन नेल्स अंगठ्याला दिसतायत, पण बाकीच्या फिंगर्स वरून गायब झाले होते. हो कॅट मॉम, ते फिल्टर यूज करण्यापेक्षा जरा त्या नेल्स कडे लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं हो. ह्या काकू कॉन्टेंटच्या पाठी एवढ्या वेड्या झाल्या आहेत की त्या पूल जवळ पण शूट करत होत्या, इतरांची प्रायव्हसी गेली तेल लावत. त्या दिवशी टोमल काकूंचा मेक्सिकन क्लास बघून यांना पण मेक्सिकन फूड ट्राय करायचं होतं. मग काय, ह्या गेल्या मेक्सिकन खायला. काकूंना फक्त आणि फक्त कॉन्टेंटची पडलेली असते. त्या मुलांना काका सनस्क्रीन लावत होते आणि काकू मस्त व्हिडिओ काढण्यात दंग होत्या. कुठे पण चोरून चोरून फिल्मिंग करणं ना या लोकांना एक दिवस तर महागात नक्कीच पडणार आहे. आता एखाद्याची परमिशन घेऊन व्हिडिओ काढणं वेगळं आणि नकळतपणे शूट करणं वेगळी गोष्ट आहे, आणि खरं तर हीच गोष्ट या लोकांना कळत नाही आहे. आता ह्या क्रिंज आंटीज ना स्वतःच्या व्हिडिओच्या कॉन्टेंट साठी घरच्यांना पण उगाच त्रास देत बसतात. आपण आजकाल क्लिकबेट साठी काय पण टायटल ठेवतात. तिथे व्हिडिओ काढणं अलाउड नसते, तिथे पण हे लोक चोरून चोरून व्हिडिओ काढतात. काय बोलायचं अशा मूर्ख माणसांना, तुम्हीच सांगा आता मंडळी. आता हे लोक तरी शिकलेले आहेत तरी देखील अनपढ सारखे वागतायत. यांना आपण सुशिक्षित अनपढ असं बोलू शकतो. ह्या काकू काय पण बनवतात ना त्याचा उगाच ते काका कौतुक करत बसतात. ती रेसिपी चांगली नसेल झाली तरी पण उगाच कौतुक करतात आणि खूप भारी शिवाय दुसरा कोणता शब्द त्यांना येत देखील नाही. आता आजकाल ही कोणती नवीन पद्धत आली आहे काय माहिती, वटपौर्णिमेला वडाला नवऱ्याला घेऊन फेऱ्या मारण्याची. एकीने तसा व्हिडिओ अपलोड केला की तिच्या पाठोपाठ बाकीच्या देखील सुरू होतात. ह्यांना काय सण आले की भारतीय संस्कृती आठवते बरोबर. रोज तर या काकू वेस्टर्न आउटफिट मध्ये असतात, पण आता व्हिडिओ काढताना वटपौर्णिमे दिवशी काकू कुर्ती घालून होत्या आणि त्यानंतर मध्येच काकूने 6 वारीची 9 वारी नेसली होती. आजकाल तर या क्रिंज आंटीजचा ऍटिट्यूड बघायलाच नको मंडळी. त्या नवऱ्याला काय या बायका इज्जत देतात. आता हेच बघा ना, या काकू व्हिडिओ मध्ये काकांना ये सांगताना कशा एक्सप्रेशन देत होत्या.
अरे हो, शेवटी या काकू तर त्या घर कोंबडी आणि युरोपच्या वांगेवालीपासूनच इन्स्पायर झाल्या आहेत ना, त्याच्यामुळेच या काकू त्यांच्यासारख्या वागण्याचा प्रयत्न करतायत. आता या कॅट मॉम त्या युरोपच्या वांगेवालीला अजून किती कॉपी करणार आहे ते तर यांच्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओज मध्ये आपल्याला समजेलच. पण आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते मंडळी. आय होप तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.